अहिल्यानगरमध्ये थंडी वाढली, शेकोट्या पेटल्या, धुक्याचा कांदा लागवडीवर परिणाम. अहिल्यानगरमध्ये पावसाने उघडीप दिल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर वाढला आहे. मागील 2-3 दिवसांपासून पहाटे दाट धुके पडत आहेत. वाढत्या थंडीमुळे रात्री शेकोट्या पेटू लागल्या असून पहाटे पडणाऱ्या धुक्याचा थेट परिणाम नव्या लागवड झालेल्या कांदा पिकांवर आणि इतर हिवाळी भाजीपाल्यावर होत आहे. थंडीमुळे दवाचे प्रमाण वाढल्याने कांद्याच्या पानांवर ओलसरपणा राहतो. परिणामी डाउनी मिल्ड्यू, पांढरी बुरशी आणि पर्पल ब्लॉट्स, जांभळे डाग यासारख्या बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात रोगाचे प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून नागरिक ऊब घेत आहेत. सकाळी तापमानात लक्षणीय घट झाल्याने रस्त्यावर दाट धुक्याची चादर पसरते. हिवाळ्याची चाहूल लागताच कांदा पट्ट्यातील शेतकरी आता हवामानावर बारीक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी धुके असताना फवारणी टाळावी, सूर्यप्रकाश पडल्यावरच फवारणी करावी. तसेच रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, कॉपर ऑक्सीक्लोराइड, मॅक्रोझेब यासारख्या औषधांचा वापर करावा. धुक्यामुळे पिकांवर पाणी साचू नये याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले.